नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. ऊसाला आलेली आपल्या ऊसाला तोड आलेली, तोडायचं काम चालू आहे. वावरात आलो आहे, त्याला तुम्हाला दाखवतो ऊसाला तोड कशी चालू आहे आणि आता किती टन जातो आहे आपला ऊस आपल्याला कळायला. आता पूर्ण तोड झाल्यानंतर एकरी आपला किती टन ऊस गेलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता हे काय करताय माहिती आहे का, ऊस पेटून नंतर मग म्हणजे तोडत्या आणि जाळात टाकतात आणि पूर्ण पाचट पेटवून जातं. हे साळायचं काम नाही करत, ते काम कमी करता यांचं आहे. ते चांगलं सिस्टम आहे. ऊसही चांगला निघतो आहे. टायर गाड्या आहे त्याच्यामुळं थोडासा टाईम लागणार आहे. पण 6 गाड्या आहे त्यांच्याकडे फक्त, त्याच्यामुळं बराच टाईम जाणार आहे ऊस तोडण्यासाठी. तर आता आपण हे पाईप गोळा करून ठेवलेले आहे, सगळे तोड चालू आहे म्हणून. आता इथे सगळे आपण पाईप काढून ठेवलेले आहे, हे बघा. आता एक कॉक सिस्टीमचा हा एक आपल्याला फायदा आहे की आपलं नुकसान याच्यामध्ये एकदम 0 नुकसान आहे, कुठलंही नुकसान होणार नाही. कारण याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ड्रीप नसल्यामुळं फक्त पाईप गोळा करून ठेवायचे, त्याच्यामुळं नुकसान होत नाही. आता परत नंतर ज्यावेळेस ऊस जाईल आपला त्यावेळेस आपण खोडवा ठेवणार आहे याचा. याच्यामध्ये काय करणार आहे आपण, आता सरीचं नांगर घालून सऱ्या फोडून घेणार आहे, म्हणजे सरळ करून घेणार आहे. म्हणजे काय होईल, मधली जी घाण आहे ती सगळी निघून जाईल, सरी मोकळी होईल. सरी मोकळी झाल्यानंतर पाणी एकदम आपलं मोकळं चालेल. तर फक्त पाईप टाकून द्यायचं आणि पाणी चालू करून द्यायचं. हे जास्त अदब नाही, काय नाही, आणि एकदम मोकळं सुटसुटीत. खर्च आपला मागच्या वर्षी एकदाच झाला आहे, यावर्षी 1 रुपयाही खर्च करायचं काम नाही आपल्याला कॉक सिस्टीमसाठी. 0 खर्चामध्ये आपलं काम होणार. फक्त पाईप टाकायचे आहे तेच आणि काम चालू आपलं, टेन्शन नाही. असा ऊस तोडायचं काम चालू आहे. आजही 6 गाड्या आलेले आहे. 7 गाड्या आहे त्यांच्याकडे, पण एक गाडी मग त्यांची घरीचे गावाला गेलेले आहे वाटतं. अशा पद्धतीने आपलं ऊस तोडायचं काम चालू आहे. ऊस जवळपास आपल्या आहे ना 30-32 कांड्यावरती ऊस आहे. भरपूर वाढला आहे ऊस आणि वाटतं आहे आज चांगलं ॲव्हरेज. ऊस गेल्यानंतरच कळेल आपल्याला की किती ॲव्हरेज आपला ऊसाला आलेलं आहे एकरी. मग तुम्हाला नंतर व्हिडिओ बनवून मी नक्की सांगेल. आणि काय होतं मित्रांनो माहिती आहे का, आता बऱ्याचशा कमेंट येत राहत्या मला. आपण म्हणजे मागच्या वर्षी ऊसाला जे आपण कॉक सिस्टीम केली होती ना, तो व्हिडिओ आपला भरपूर व्हायरल झाला. त्यातून भरपूर शेतकऱ्यांना मदत पण झाली आणि बऱ्याच जणांनी ती सिस्टीम करून पाहिली आणि कमेंट पण येतात चांगलं त्याच्यावरती, किंवा कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर काय होतं माहिती आहे का मित्रांनो, थोडेसे पैसे खर्च होतात, पण मग त्याचा अदब पण आपल्याला कमी होतो. आणि लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना आपल्याला थोडे पैसे खर्च करायला काही अडचण नाही आहे. आता मी काय झालं, आता माझं पण आहे ना, व्यवसाय पाहून जर शेती पाहिजे म्हणलं ना शक्य नाही होत. कारण लेबरचा प्रॉब्लेम हा म्हणजे सगळीकडेच आहे. कारण लेबर न भेटल्यामुळे ना हा प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतो. त्याच्यामुळं आपण जर अशी सिस्टीम जर केली, आता याच्यात खर्च झाला. आता ही पाईप तुम्हाला सांगू, 5-6 वर्ष या पाईपांना काय होणार नाही. PVC पाईप आहे, काय होणार आहे. तुम्ही पुढं जाऊन हे ड्रिपला पण वापरू शकता हे पाईप, ते नुकसान नाही आहे तुमचं आणि पैसे वसूल होते ना. आता पुढं अजून आता 1 वर्ष आपलं खोडवा राहणार आहे, तर खोडव्याला पण चालणार आहे ते. तर जी काही मजूर आहे आपली ती पण वाचते. आता तुम्हाला सांगतो, आपलं एक पाठीमागचं एक 8 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. कांद्यासाठी आपण 20 mm रेन पाईप केलेलं आहे आणि एकदम सक्सेस झालं. कारण आता मी दुकानावरतून आहे ना एक गावातल्या शेतकऱ्यांना ते दिलं होतं, तर चांगला रिझल्ट जाणला त्याच्यामध्ये. पाहिला नसेल तर तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. कारण आता ते ड्रिप सिस्टीम अशी केलेली आहे, आता त्याने थोडे सारे वाढले होते. पण ज्यानंतर दुसऱ्या प्लॉटमध्ये जे ड्रिप केलं ना 20 mmचं रेन पाईप आहे, तो 20 mm मध्ये, तर त्याचा एकदम चांगला रिझल्ट भेटला. कारण सारे बिरे अजिबात वाढलेले नाही आहे. सारे जे ओढतो आपण ट्रॅक्टरचा आणि सारे वाढण्याचा जो खर्च होतो 3-3.5 हजार रुपये एकरी, तो वाचून जातो. आणि तुमचा जो मग खर्च आहे तो फक्त ड्रिपचाच येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता आणि वाचतात पण, आणि पाणी भरायचं त्याचा ताण वाचून जातो. कमी खर्चात चांगलं काम आपलं होत राहतं. त्याच्यामुळं मग तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा एकदा. तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी माहिती दिलेली आहे, एकरी किती खर्च येतो, काय येतो. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपला ऊस आता किती टन जातो हे पण तुम्हाला ऊस पूर्ण झाल्यावर व्हिडिओ बनवून सांगाल मी, की आपल्याला या ड्रिप जे कॉक सिस्टीम आहे त्याचा किती फायदा झाला आहे.